इंग्रजीत आय प्लस लव प्लस व्ही प्लस आय एन जी हे योग्य सूत्र आणि पॅटर्न वापरून आपण अनेक वाक्ये बनवू शकतो. पुन्हा समजून घ्या. आय म्हणजे मी, लव म्हणजे मला आवडते, व्ही म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आय एन जी रूप असतं, म्हणजे त्याला आय एन जी लावलेला असतो, म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप असतं बघा. तर या पॅटर्ननुसार मला एखादी गोष्ट आवडते. मग वाक्य कसं आहे बघा. आय लव रीडिंग. आय म्हणजे मला, लव म्हणजे आवडते, रीडिंग म्हणजे वाचायला. म्हणजेच मला वाचन आवडते. मला पुस्तक वाचायला आवडते, म्हणजेच मला वाचन आवडते. आय लव रीडिंग. मग तुम्हाला सगळ्यांना काय काय आवडते? तुम्ही या पॅटर्ननुसार बोलू शकतात. आय लव रीडिंग. मला वाचन आवडते. आय लव सिंगिंग. मला गाणे आवडते. आय लव डान्सिंग. मला नाचणे आवडते. आय लव वॉकिंग. मला चालणे आवडते. आय लव रायटिंग. मला लिहिणे आवडते. आय लव रायटिंग. मला लिहिणे आवडते. आय लव कुकिंग. मला स्वयंपाक करणे आवडते. आय लव ड्रॉइंग. मला चित्र काढणे आवडते. आय लव हेल्पिंग. मला मदत करणे आवडते. आय लव प्लेइंग. मला खेळणे आवडते. आय लव स्माइलिंग. मला हसणे आवडते. मग तुम्ही असं म्हणू शकतात. आय लव गोईंग. मला जाणे आवडते. आय लव कमिंग. मला यायला आवडते. आय लव सिटिंग. मला बसायला आवडते. आय लव रनिंग. मला धावायला आवडते. आय लव स्पीकिंग. मला बोलायला आवडते. आय लव लिसनिंग. मला ऐकायला आवडते. आय लव ड्रिंकिंग वॉटर. मला पाणी प्यायला आवडते. आय लव ईटिंग. मला खायला आवडते. बघा, मी जवळजवळ 15 ते 20 वाक्य तुम्हाला बनवून दाखवली. जी वाक्य तुमच्या समोर आहेत, त्या वाक्यांना सोडून मी मनाने अनेक वाक्य तुम्हाला बनवून दाखवली. तुम्ही सुद्धा अशी अनेक वाक्य बनवू शकतात आणि बोलू शकतात. पुन्हा तुम्हाला पॅटर्न समजून सांगतो. आय म्हणजे मला, लव म्हणजे आवडते आणि व्ही प्लस आय एन जी म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप. क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे ज्या क्रियापदाला आय एन जी असतो. दॅट्स ऑल. आपल्याला लक्षात आलं असेल. आय प्लस लव प्लस व्ही प्लस आय एन जी. त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न आहे बघा. त्याच्या उलट आहे. आय प्लस हेट प्लस व्ही प्लस आय एन जी. आता हेट म्हणजे काय? एखादी गोष्ट न आवडणे. आपण म्हणतो ना, आय हेट यू. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्याला आपण हेट म्हणतो. एच ए टी हेट. मग आय म्हणजे मला, आय आय म्हणजे मला, हेट म्हणजे आवडत नाही, व्ही प्लस आय एन जी म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप, की ज्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असतो. या ठिकाणी देखील आपण एकूण 10 वाक्यांचा अभ्यास करणार आहोत. त्या 10 वाक्यांच्या मदतीने तुम्ही 30 वाक्य बनवू शकता, 300 वाक्य बनवू शकतात, 3000 वाक्य बनवू शकतात, 30,000 वाक्य बनवू शकतात, 3,00,000 वाक्य बनवू शकतात. तुम्हाला पटेल तेवढी वाक्य बनवू शकतात. तर बघा, आय म्हणजे मला, हेट म्हणजे आवडत नाही आणि व्ही वन म्हणजेच काय? आय एन जी. आणि वरच्या पॅटर्नमध्ये काय म्हटलं मी? मला आवडते. पण दुसऱ्या पॅटर्नमध्ये मला आवडत नाही. बघा, आय हेट वेटिंग. मला वाट पाहणे आवडत नाही. आय हेट शाउटिंग. मला ओरडणे आवडत नाही. आय हेट फायटिंग. मला भांडणे आवडत नाही. आय हेट लाईंग. मला खोटे बोलणे आवडत नाही. आय हेट वेस्टिंग. मला वाया घालवणे आवडत नाही. आय हेट क्राईंग. मला रडणे आवडत नाही. आय हेट रनिंग. मला धावणे आवडत नाही. आय हेट आर्ग्युइंग. मला वाद घालणे आवडत नाही. आय हेट क्लीनिंग. मला साफसफाई करणे आवडत नाही. आय हेट ड्रायव्हिंग. मला वाहन चालवणे आवडत नाही. तर पहिल्या पॅटर्नमध्ये आपण 10 वाक्य पाहिलेली आहेत बघा. आणि दुसऱ्या पॅटर्नमध्ये देखील आपण 10 वाक्य पाहिलेली आहेत. एकूण 20 वाक्य आहेत. म्हणजे या दोन पॅटर्नच्या मदतीने आपण लाखो करोडो वाक्य बनवू शकतात. मग बघा, पहिल्या याच्यामध्ये 10 वाक्य आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये 10 वाक्य आहेत. तर मी म्हणतो आता, आय हेट स्पीकिंग. मला बोलणे आवडत नाही. आय हेट लिसनिंग. मला ऐकणे आवडत नाही. आय हेट स्मोकिंग.
मला धूम्रपान करणे आवडत नाही. राईट. आय हेट टीचिंग, मला शिकवणे आवडत नाही. आय हेट लर्निंग, मला शिकणं आवडत नाही. येते लक्षात? आय हेट डान्सिंग, मला नाचणे आवडत नाही. आय हेट हेल्पिंग, मला मदत करणे आवडत नाही. वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये तुम्ही बनवू शकतात आणि बिनधास्त बोलू शकतात. आपल्यासमोर 2 पॅटर्न आहेत. पुन्हा रिव्हिजन करतो. आय प्लस लव प्लस व्ही प्लस आय एन जी. त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न आहे त्याच्या उलट आय प्लस हेट प्लस व्ही प्लस आय एन जी. तर याच्या मदतीने निश्चितच तुम्ही वाक्य बनवणार असं गृहीत धरतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.